स्टेटमेंट आहे, न्यायमूर्ती कपूरांच्या भाषेत बोलतो तुम्हाला. इथे आम्ही ज्या वेळेला बोलत असतो त्यावेळेला अभ्यास करून बोलत असतो. त्या ठिकाणी प्रत्येक कीर्तनकार महाराष्ट्राचा अभ्यास पूर्ण बोलत असतो. विठ्ठल नथुरामला शेवटची इच्छा विचारली. नथुरामनं सांगितलं की मला 5 वाजता त्या ठिकाणी आंघोळीला गरम पाणी पाहिजे. साबणाचं नाव सांगितलं, अत्तर पाहिजे, स्प्रे. त्या काळात चंदन होतं. मला केस कापायचे आहे. मला ज्ञानेश्वरीच्या 50 वळ्या वाचायचे. स्टेटमेंट आहे, न्यायमूर्ती कपूरांचं वाचा. नथुराम महात्मा गांधींचा मारेकरी नव्हता. महात्मा गांधींना गुरुस्थानी मानत होता. पण कार्य चुकीचं घडलं म्हणून निर्णय घेतला. मी मारला नाही, मी वध केला. विठ्ठल प्रेताचे संस्कार मी करू शकत नाही. माझ्या प्रेतावर संस्कार होणार नाही. नथुरामला माहिती. म्हणून नथुरामनं सांगितलं मला त्या ठिकाणी मला काय पाहिजे. त्या ठिकाणी मला आंघोळीला पाणी कोणी देणार नाही म्हणून आंघोळ करून मारणार आहे. माझे केस कोणी कापणार नाही. मला केस. न्यायमूर्ती कपूर म्हणाला, नथुराम तुला मरायचे 8 वाजता. एवढं का? त्यावेळेला नथुरामनं सांगितलं की मला माहितीये मेल्यानंतर लोक मला काय म्हणतील मला माहित नाही, पण माझे संस्कार माझ्या समोर करून जायचे. मला मी हिंदू म्हणून मरणार आहे. विठ्ठल आम्ही महाराष्ट्राच्या जनतेला सांगतो की कमीत कमी 33% लोकांना सांगत असतो, अरे 67% लोकांचा विचार करू नका. 33% लोकांना जे धर्मात राहतात त्यांनी तरी कमीत कमी गाळ्यात माळा घालून मारावं. मेल्यावर जर तुम्ही म्हणतात की आमची तुळस तुम्हाला पवित्र करू शकते, मग जिवंतपणे का तिचा अंगीकार करू नये? मेल्यावर जर तुम्ही म्हणतात की आमची तुळस टाकावीच लागते मुर्द्याच्या तोंडात, पण जिवंतपणे तिचा आनंद घेऊन बघ राजा एकदा काय करते. बघ तिला एकदा तर वागतं तिच्यासारखं थोडासा. पूज्यपाठ डोंगरोजी महाराज म्हणायचे, नुसतं मांसाचं दुकान पाहिलं तर डोळे अपवित्र होतात. मांस घरात आणला तर घर अपवित्र होतं. मांस खाल्ल्यानं रक्त अपवित्र होतं. ना अपवित्र रक्ताचे संतती दुर्योधनासारखी जन्माला येते. हा त्यांचा सिद्धांत आहे. विठ्ठल आम्ही तुम्हाला सुधरवणारे लोक नाही. अरे आम्ही तर तुकोबाचा निरोप, ज्ञानोबा तुकोबाचा निरोप घेऊन तुम्हाला येतो. त्या ठिकाणी महाराष्ट्राच्या मातीनं फार मोठे संत दिले. रोज संतांची मांदेळी कीर्तनातून सांगत. नी पासून नी पर्यंतचे संत, निवृत्तीनाथापासून तर निळवारायापर्यंतचे संत साधने झाले महाराष्ट्रात राजा. अरे या महाराष्ट्राच्या मातीनं निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ता, एकनाथ, नामदेव, तुकाराम, सावता, गोरोबा, चोखोबा, निळोबा, बिडाबाई, जनाबाई, सदनकसाई, सेनानावी, शेख मोहम्मद, नागो जगमित्रा, नरहरी सोना, रोहिदास, कबीर, संताजी जगणारे, रामानुजाचार्य, मध्वाचार्य, निंबार्काचार्य, वल्लभाचार्य, गौडपादाचार्य, पादपद्माचार्य, हस्तामलक आद्यगुरु शंकराचार्य, इतके रथी महारथी आचार्य आमचार्य, त्यांचं तुम्ही ऐकलं नाही. आम्ही कोणा झाडाची पानं. विठ्ठल अरे हा धर्म संदेश आहे. काय त्याग केला असेल? एक साधू दाखवा की आमच्या साधूला त्रास झाला नाही समाजाकडून. दाखवा. एक साधू नाही की त्याला त्रास हा समाज देत नाही. एक नाही. मी भक्तमालचा जवळून अभ्यास केलेला आहे. मी काय सांगावं, जनाबाई प्रसंग तसा आहे. जनाबाई गाढ झोपीत आहे. विरोधक लोकांनी सांगितलं जनाबाई जो मुद्देमाल चंद्रभागेच्या वाळवंटापासून ज्यांनी शेवटची इच्छा सांग. देवाने एका वारकऱ्याला सांगितलं, जा त्या जनीला सांगा तू चंद्रभागेवर जाय, निर्दोष सोडतो, पण मंदिरात येऊ. काय भक्ताची ताकद आहे. अहो देवाला घाबरावती ताकद. आता जनाबाईला सांगितलं की मला शेवटची इच्छा की त्याचं दर्शन घ्यायचंय, त्या काळ्याला पाहायचंय. जनाबाईंचा असा पदर खोचला, कारण तुमच्या पदरात फार मोठी ताकद असते. एवढी ताकद पदरात भरलेली, डोक्याला ऊन लागू नये म्हणून पदर आहे. मोठ्यांची मर्यादा पाळायची म्हणून पदर आहे. देवाच्या दर्शनाला जाताना डोकं झाकावं म्हणून पदर आहे. मुलाला पाजावं म्हणून पदर आहे. प्रसंगाला एखादा नराधम वाईट नजरेनं पाहत असेल तर झाशीची राणी बनण्याकरता पदर आहे. म्हणून डोक्यावर ठेवते, पदर आल्या गेल्यांची करते कदर, तिला म्हणता इंडियन पदर. पण आज पदर चालला गेला, आज बांगड्या हळूहळू जायला लागल्या. एक वाक्य सांगून जाईल तुम्हाला येणार.
एक संस्कृतीचं ज्योत कोण सांगतो महिला मंडळ माझी विनंती राहील तुम्हाला, अशा बांगड्या घालू नका. मी म्हणणार नाही घालूच नका, तुमचं शृंगार आहे जरूर. तुम्हाला वाटत असेल बांगड्या घालणं योग्य नाही, घालू नका. पण ज्या वेळेला दावत देवाच्या दर्शनाला जाल, साधूच्या दर्शनाला जाल, तुमच्या घरात ज्या वेळेला पूजा राहील, तुमच्या घरी ज्या वेळेला साधू येईल त्यावेळेला तुमच्या घरात बांगड्या वाजल्या पाहिजे. जर तुम्ही मंदिरात गेले बांगड्या वाजल्या नाही तर तो देव तुम्हाला दर्शनच देऊ शकत नाही. विठ्ठल बांगड्यावर मी खूप काही बोलत असतो, खूप मोठं चरित्र बांगड्यांचं सांगत असतो महाभारतात. जनाबाई पदर खोसलेला नाली देवाकडे, देवांना जनाबाईला पाहिलं खाली मान घातली. निर्लज्जम सदासुखी कोण? देव खाली मान घातोय. देवान खाली मान घातली. जनाबाई देवाला पाहिलं, अरे मिठ्या, अरे मिठ्या. तुमचं नाव नाही ना? जनाबाई देवाला पाहिलं, सांगितलं, अरे मिठ्या, अरे मिठ्या, मूळ मायेच्या कारक्या, हे तुला कृत ते तर द्वापारच्या युगापासून मी पाहते. तुझी रांडरंडकी झाली, सती सावित्री चुडाल्या. अरे मिठ्या, अरे मिठ्या, तुझे गेले तिथे मढे, तुला पाहुनी काढली. अरे मिठ्या, अरे मिठ्या, मी तुला 4 युगापासून पाहते. वृत्तयुगामध्ये तो काय केला पोवाडा, त्रेतायुगातला पोवाडा, द्वापारीचा पोवाडा तुला मला माहिती आहे. माझ्यावर नुसता चोरीचा आवाज, यात काही नवल नाही. आणि जे भक्त तुझे म्हणून येतात त्यांचा काय परिणाम त्यांना करतो आपण पहिले. ही सृष्टी ज्या वेळेला निर्माण झाली त्या सृष्टीचे राक्षसाच्या बापाचं नाव एकच आहे, देवाचे बाप एकच आहे. एकाच बापाच्या अवलाद आहे देव आणि राक्षस. एकाच बापाचा एक पोरगा वारकरी एक गवडा राहतो. विठ्ठल विठ्ठल. कश्यप नीती आहे फार सुंदर आहे, ते मला नीती सांगायची. नीती सांगायला मी पिंपळवाड काढायला या वर्षी 7 दिवस आहे. हिरण्य कश्यपाच्या मुलाचं नाव होतं प्रल्हाद, प्रल्हादाच्या मुलाचं नाव होतं विरोचन, विरोचनाला एक मुलगा झाला त्याचं नाव होतं बळी. आता अक्षर
कोणत्याच डिक्शनरीमध्ये शेतकऱ्याला बळी म्हणतात कुठल्याही डिक्शनरीमध्ये आलेलं नाही, मराठी व्याकरणात नाहीच. नाही नाही नाही, शेतकऱ्याला बळी नाव कोणी ठेवलं मलाच कळत नाही. विठ्ठल जो पारतंत्र्यात होतो त्याला बळी तो बळी म्हणजे काय, त्याला काय बळी देणं आहे? अरे तो जगाचा पोशिंदा आहे, शेतकरी जगाचा पोशिंदा आहे, पोशिंदा. हो, दुर्भाग्य की फक्त त्याच्याच मालाचा भाव केला जातो, दारूचा भाव केला जात नाही. हा हिंदुस्थान आहे. विठ्ठल भारताचं शासन एक्साईज ड्युटी दारूनं जी मिळते ती शेतकऱ्याला मिळत नाही ना. माझं मेडिसिन करून मिळते ना, तुमच्याकडून काय मिळते शेतकरी? तुम्हाला भाव मिळत जातवान शेतकरी नाही. मी जरी तुमच्यासारखा दिसत असलो, महाराजासारखा दिसत असलो, पण मी 100% शेतीत राहतो. विठ्ठल मी सांगेन तुम्हाला, शेतकऱ्याला कधीच कोणताही सरकारी होत्या शेतकऱ्याला ते सुखी राहू देणार नाही. ज्या दिवशी शेतकरी भारतातला सुखी होईल त्या दिवशी भारतात राजकारण होणार नाही, हा 100% निर्णय आहे. म्हणून कोणतंही सरकारी होत्या ते शेतकऱ्याला सुखी करणार हा अबाधित नियम आहे. तुम्हाला सांगतो, कारण त्याचा अभ्यास केलेला आहे. मी सांग, शेतकऱ्याला बळी नाव ठेवणे चुकीचं. अरे बळी हा राजा राक्षस वंशातून आलेला होता, वंशातून, प्रल्हादाच्या वंशातून आलेला होता, पण पुण्यशील होता. किती पुण्यशील आलेला याचक तो वापस जाऊ देत नव्हता, आलेला याचक तो वापस जाऊ देत नव्हता. आता पुण्यशील. बरं, त्या बळीचं कार्य समजून जातो, त्यानं गुरुचा त्याग केला, गुरुचा डोळा फोडला, पण देवाला दान करण्याकरता पैसे. म्हणून कोणत्याच गुरुनं देव बनू नये. जे जे देव झाले त्यांच्या समाजानं काय हाल केले, शासनानं काय हाल केले हे तुम्हाला सांगा माहिती. म्हणून एकच संप्रदायाचा आहे की तो देव बनत नाही, तो देवाकडे पाठवतो, तो वारकरी. आणि इतर पंथामध्ये गुरु सांगेल ते खरं, पण आमच्या संप्रदायामध्ये शिष्यावर एवढा विश्वास आहे, शिष्य सांगतील ते खरं. जेवढं तोलामोलाचं वजन गुरुचं आहे वारकरी संप्रदायामध्ये, तेवढंच तोलामोलाचं वजन शिष्याचं आहे. आणि ज्या ग्रंथाचं तुम्ही पारायण करत आहात, 108 ग्रंथाचा धर्मसार म्हणजे एक ज्ञानेश्वरी नावाचा ग्रंथ आहे. 108 धर्मशास्त्र ज्ञानेश्वरीत, 18 पुराणे, 6 शास्त्रे, 4 वेद, 64 कळा आहे, 14 विद्या, स्मृती स्मृती, 108 धर्मशास्त्राचं विवेचन म्हणजे ज्ञानेश्वरी आहे. आणि ग्रंथ कोणाला सांगितला? श्री गुरु निवृत्तीनाथांना ग्रंथ सांगितलेला आहे. सच्चिदानंद बाबा लेखक होते, पण एकमेव ज्ञानेश्वरी नावाचा ग्रंथ गुरुला सांगितला. ही ताकद फक्त वारकरी संप्रदायाची. विठ्ठल गुरु दीक्षित असतो त्या ठिकाणी, गुरु तत्व हे तत्व असते त्या ठिकाणी, शरीर नाही तत्व आहे ते. त्याच्याकडे दृष्टी कृपा असते, त्याच्याकडे हस्तकृपा असते, आणि त्याच्याकडे आलिंगन कृपा असते. गुरुकडे तीन प्रकारच्या कृपा गुरुकडे असते. हो, मग तो तत्वमस्य असेल, अहम ब्रह्मास्मी असेल, तो स्वस्ती स्त्री असेल, तो कुठल्याही मार्गाने वेदाच्या 5 महावाक्यामध्ये घेतो. तू ब्रह्म आहे काय, तू वेगळे मी काय प्रवचन करत नाही. प्रवचनाचे विषय वेगळे असतात. विठ्ठल दुपारच्या प्रवचनामध्ये वाद आहे थोडासा. तुम्ही नुसतं ब्रह्म सत्य म्हणत असाल आणि जग मिथ्या म्हणत असाल तर ब्रह्म पाहण्याकरता जगाची गरज आहे. आणि नुसतं जग सत्य म्हणाल, ब्रह्म मिथ्या म्हणत असाल, अरे बाबा ब्रह्म नसेल तर जग नाही, जग नसेल तर ब्रह्म नाही. म्हणून विशिष्ट अद्वैत असं सांगतं, विचारसागर असं सांगतो, जगही सत्य आहे आणि ब्रह्मही सत्य आहे. हा सत्यवाद विशिष्ट अद्वैताचा वाद आहे. माझा तो विषय नाही. महाराज लोकांचं मला खटकतं त्या ठिकाणी. कोणता महाराज कसा असू दे, तो महाराज तुमच्याकडे आता आपण म्हणून येत नाही, तुम्ही बोलवतात म्हणून येतो. विठ्ठल
तुम्ही ब्राह्मणाकडे जाता, ब्राह्मण तुमच्याकडे येत नाही, तुमची निंदा करायचं काम नाही. तुम्ही बोलू नका म्हणून ब्राह्मणाच्या विरुद्ध बोलू नका. तुम्हाला काय अधिकार आहे? वेदाचं जोपासन केलं, संस्कृतीचा अभ्यास केला त्यांनी. कोणी अभ्यासाने बोलत असतं का? प्रल्हादाचा नातू आहे कोण? बळी. आणि बळीच्या दारामध्ये ठोबा, अरे तू बळीच्या द्वारामध्ये वामनाचं बाटू बटून धारण करून गेला ना, छोट स्वरूप धारण करून गेला आणि तिथे त्याला दान मागायला लागलं. आणि काय दान मागितलं? 3 पाय. 3 पाय भूमीचे घे. तो राजा म्हणत होता काहीतरी इस्टेट घे, बंगला घे, काहीतरी दुसरं काहीतरी माग. तू 3च पायाचा हट्ट धरला. संकल्पाचं पाणी करायला गेला तर गुरु आडवाला म्हणून बळीने शुक्र कोणत्याच गाठात प्रमाण नाही. विठ्ठल बाबा कुठल्याच गाठात प्रमाण आहे. कोणी बसू? मामासाहेब. ज्ञानेश्वरीची प्रस्तावना लिहिताना मामासाहेब म्हणतात अनुमान प्रमाण पुस्तक म्हणून साधन वापर. असे बरेचसे प्रमाण. आडाला म्हणून फोडीला डोळा, गुरुला आंधळ कोण टाकला. काही असेच गुरु त्या ठिकाणी डोळेच कोण टाकतात. पाहू देत नाही, बरं ऐकू देत नाही. अरे सगळं उघडं सांगितलं ना बाबा. झालं ते निवृत्ती नाकापर्यंत आलं, ज्ञानोबा आलं, तिथून तर प्रगट सांगितलं ना. तिथून तर प्रगट बोले विश्व ब्रह्माचे केले. मग त्याच्याकरता आहेत नाही साधू लोक. विठ्ठल आता पंथाचा ठेवा जोपासणारे आहेत नाही. भगवानारी संन्यासी तू नको ना. तुला तुकाराम महाराजांना सांगा आण घातलू आण देऊन शपथ देऊन सांगितलं की या मंत्रापेक्षा जगात कुठला मंत्र मोठा नाही. तरी तू दुकान धरूनच बसलो. गुरुने देवाकडे पाठवा. अरे विठोबा अरे तू नको मला सांगत. एवढ्याशा रूपात संकल्प झाला. प्रथम पादर के ब्रह्मालोक मी, दुजो धारा धरा, तृतीयो पाद मस्तक पर बलि अभिमान खडा. ओम जय वामन देवा, ओम जय वामन देवा, हरि जय वामन देवा. बलिराजा के द्वारे संत करे सेवा. ओम जय वामन देवा. तुका म्हणे बळी जीव दिला पाया करे, पाया करे, पाया एक टोक संपलं बरं. 16 चरणातलं एक टोक झालं. अजून 15 चरण वाटले आणि राहिले 10 मिनिट. विठोबा कृतयुगामध्ये त्या बळीला पातळात घातलं. अरे द्वापारीला काय झालं? तुम्ही राजाचे राजपुत्र होते. तुम्ही राजपुत्र होते आणि एक ब्राह्मण तुम्हाला मित्र मिळाला. त्या ब्राह्मणाच्या पोरानं तुम्हाला काम करू दिलं नाही, खरारा करू दिला नाही, चारा आणू दिला नाही, शेण काढू दिलं नाही, पाणी भरू दिलं नाही. तुम्ही राजाचे होते म्हणून
राजसत्तेनं धर्मसत्तेकडे यावं. आमदार खासदारांना साधूच्या पाया लागलं. राजसत्तेनं धर्मसत्तेच्या पाया पडल्या. राजसत्तेमध्ये प्रभू रामचंद्र होते, धर्मसत्तेमध्ये वशिष्ठ महाराज होते. राजसत्तेमध्ये संदीपनी होते, राजसत्तेमध्ये कृष्ण परमात्मा होते, धर्मसत्तेमध्ये संदीपनी होते. राजसत्तेमध्ये छत्रपती होते, धर्मसत्तेमध्ये जगद्गुरु तुकोबा. राजसत्तेनं धर्मसत्तेला शरण घ्यायला त्यावेळेला अखंडता राहिला. एवढं परिवर्तन जे झालं ना एकट्या रामगिरी महाराजांमुळे झालं महाराष्ट्रात. विठ्ठल महाराज आम्ही तर शंकर बंधू म्हणतो. आम्ही शंकर बंधू सगळ्या पक्षाचे लोक कीर्तनात सांगतात. काय परिस्थिती निर्माण झालेली आहे तुम्हाला माहित नाही. तुम्ही गाफीला राजकारण नुसतं पोटागडपुरता भाऊ नाही. धर्म टिकला पाहिजे, धर्म टिकला पाहिजे. आज जाऊन पहा काशीची अवस्था, मथुरी अयोध्येची अवस्था काय झाली. सुरक्षित झाली ना व्यवस्था. अजून मथुरा बाकी राजा करून विषय. मुख्य देवस्थान आमच्या बंदिस्त होते. बेट द्वारकाला 13 मशिदी डायरेक्ट काढून टाकल्या पाहिजे. बेट द्वारकाचा इतिहास आहे. का हिंदूच्या देवस्थानाजवळ हिंदूंची देवस्थानं का नाही बोलत आहेत. का हिंदूंच्या देवस्थानाचा पैसा सरकारकडे जातोय. का त्याला जाब का विचारत नाही तुम्ही. तुमची देवस्थान स्वतंत्र का राहिली नाही, त्याला जबाबदार कोण. अजून तुमच्याकडे आर्टिकल 30 बाकी ध्यानात ठेवू जा. विठ्ठल अरे भारतवर्षामध्ये कोण नाही डॉक्टर आंबेडकरांची पूजा कोण करत नाही. कोण करत नाही, कोण नाव घेत नाही. ज्यांचं योगदान आहे त्यांचं नाव घेतलंच नाही. एवढं केल्यानंतर जर तुम्ही जितकं संविधानाला महत्व देतो तेवढं आमचं पुराण आमच्या गीतेला तितकंच महत्व आहे. जेवढं संविधानाची प्रतिज्ञा घेऊन पुढे जात असतो तेवढ्याच ताकदीनं आम्ही गीतेची शपथ घेऊन त्या ठिकाणी आमचं धर्मकार्य करत असतो. त्या ठिकाणी साधा नाही महाराज. त्या बामणाच्या पोराची चूक नव्हती. एकच दिवस गुरुमातेने दिलेले चणे चोरून केले. अरे तुम्ही शाप दिला, 18 विश्व दारिद्र्य करून टाकलं. आणि तो लग्न झालं, 18 विश्व दारिद्र्यानं पांगळा झाला. बायकोने सांगितलं की लहानपणात तुमचा मित्र तुम्ही सांगत होती की द्वारकेचा राजा आहे ना, जा. गुरुच्या भेटीला, देवाच्या भेटीला, राजाच्या भेटीला रिकाम्या हाताने जायचं नाही, शास्त्र आहे. म्हणून त्या सुदामाची पत्नी सगळ्या गावात फिरली. कोणी दाणे दिले नाही, पण तांदूळाचे दाणे घेऊन तुझ्या भेटीला आला. तू 56 भोग करतो, कोण कसा तुला 56 भोगाचा नैवेद्य आहे तुला सांगते. 56 भोगाचा नैवेद्य असून त्या सुदानाचा ती एक फक्के तांदूळाचे खाल्ले राजा. मग तो दरिद्री तो भाग्यवंत केला. मग कुठे त्याला भाग्यवंत झालं व्हावं लागलं. अरे विठोबा, त्रेता युगामध्ये तुला धनुष्यबाण घेऊन वनात शिरायचं होतं, राक्षसराज मारायचा होता, 18 पळकट जातीचा उद्धार करायचा होता, शब्दाची बोरं खायची होती, तुला धर्माचरणात राहायचं होतं, तुला विश्वाला दर्शन द्यायचं होतं, एवढं तुला करायचं होतं. पण कोणाच्या सांगल्यावर केलं तुम्ही? ज्यानं शुद्ध ब्राह्मण मारून ज्यानं शालिग्रामानं राजन भरले असा वाट पाड्या. चोरटा वाल्मिक वेगळा, महर्षी वाल्मिक वेगळे, आद्यकवी वाल्मिक वेगळे, आणि ज्यांनी लोककुशाचा सांभाळ केला ते वाल्मिक वेगळे. विठ्ठल वाल्मिक मानणं काय सोपं आहे काय? प्रत्येक वाल्मिकाचा इतिहास वेगळा आहे. वाल्मिकाला महामंत्र दिला राम, कोण? नारदाचा मंत्र कोणता? नारायण. मग राम कसं? विठ्ठल विठ्ठल. नारदाच्या 12 जन्माची कथा श्रीमद भागवतात. 12 जन्म सांगितलं. आता सांगायची वेळ संपली. 11. चोरट्याचा बहुमान वाढविला, गेले रामायण रामाधी. चोरटे
कोळ्याची कीर्ती वाढिली गहन एवढंच नाही बोलीला वाल्मिका बहुमान वाढविला. अरे एवढा नाही विठोबा. कुंती मातेच्या पहिल्या मुलाचं नाव कर्ण हे तुला माहिती. पण भर सभेमध्ये ज्या वेळेला द्रौपदीच्या कानात जाऊन तू सांगितली त्याला सूतपुत्र म्हणून घोषित तू भर सभेत त्या कीर्तिवानाचा तो अपमान करावा. कीर्तिवानाचा अपमान केला तुझ्या दरबारात न्याय नाही माझ्यावर नुसती चोरीचा आला यात काय शंका. एवढंच नाही तुझे जे विरोधक होते त्यांना तू काय केलं. रावणासारख्या वैराला तू मोक्ष दिला म्हणून भावानं भावाच्या विरुद्ध वागत नाही. पण भावानं रावणासारखं कधीच वागू नये. भावाच्या गावाच्या देवाच्या विरुद्ध बोलू नये. विठ्ठल भावानं भावाचा विरोध करू नये. रावण सांगतोय राक्षसराव रावण सांगतोय रामा तुझा विजय झाला फक्त तुझा भाऊ जवळ होता. माझा पराभव झाला. माझ्या भावाला मी लाथ मारली त्याचा परिणाम मला मिळाला. ज्या वेळेला रावण कोसळला त्यावेळेला रावणाची ज्योत ज्या वेळेला रामप्रभूंच्या जवळ जाते त्यावेळेला रामप्रभू मोक्ष देतात. वैरे यासी दिदली मोक्ष. शतधन्वा नावाचा एक कपटे होऊन गेला श्रीमंत भागवताचे सुंदर शतधन्वा. कपटिया दिदली महानिधी पुतना कपटिया दिदली महानिधी. सायुज मुक्ती दिली तो संकाधिकाच्या सायुज सौरसू दिदला जे का विषाच्या न मिशाला पाणी मारवाली. ज्ञानोबराच्या भाषेत कपटिया दिदली महानिधी. काय विदुर काकाची परिस्थिती आहे काय सुदामाची परिस्थिती. एवढ्या टाळकऱ्यामध्ये एखाद दोन श्रीमंत असले तर असले. मी तर श्रीमंत लोक टाळ वाजून चालत ते म्हणतात आम्हाला गरज नाही. थांब जरा तुला रावण काय केलं माहित नाही. विठ्ठल तुला माहित नाही तुला रावणासारखा का देव ठेवले त्याचं कारण तुला कळणार. ज्या लक्ष्मी तुझी जो पैसा तू शाश्वत समजतोय आमचा टाळ विठ्ठल आहे. फार तर सेवकाला त्रास आहे. सेवकाचा ढुंगाणा आणि 14 भुवनात त्या ठिकाणी कळे लावण्यास काम केलं कोण. पण कोणत्याही बाजूला जाऊ द्या तिथे जय हरी झाला पाहिजे. ज्याला जय हरी नाही केला त्याचा सत्यानाश नाही केला त्याचं रावणच काय नाव नारदच काय नाव. चालकाशी त्रैलोक्य भावे वंदिया. एवढंच नाही विठोबा आमच्या नारी जातीवर तू किती अन्याय केला. पतिव्रतेच्या यादीमध्ये अनुसूया तारा अहिल्या द्रौपदी मंदोदरी सीता सुलोचना पतिव्रताच मोठी यादी राजा.
आणि मी तर सांगेल भारतातली प्रत्येक नार पतिव्रताच आहे. विठ्ठल प्रत्येक स्त्री आम्हाला जन्मात घालणारी आहे ती. कोणाची आई आहे, कोणाची बहीण आहे, कोणाची पत्नी. तिला तुम्ही दोष लावणार तरी तिची चूक नसताना तिला दगड बनून 14 वर्ष टाकलं. काय चूक होती अहिलीची? चूक नसताना तुम्ही देवलोकांनी कपट केलं आणि तिला 14 वर्ष दगड बनवून टाकलं. पतिव्रता ती. आता शरीर विकणाऱ्या स्त्रियांची सुद्धा यादी दिली त्यात. महानंदा कोण होती? इंगला कोण होती? गणिका कोण होती? बऱ्याच आहे अजून. विठ्ठल अरे त्या गणिका सारख्या शरीर विकणाऱ्या स्त्रिया होत्या, त्यांना स्वर्गलोक दिला तुझ्या. अरे कसं होत त्यांचं? त्या वेश्या होत्या, पण त्या कोणत्या पात्रतेच्या वेश्या होत्या? सामान्य नाही तिचं चरित्र. एक एक वेश्याचं चरित्र सांगायला त्या ठिकाणी कोणती करता तर भूतहरी सांगावं लागतो, पिंगले करता. महानंदे करता तर फार शिवपुराण सांगावं लागतं त्या ठिकाणी. त्या हिच्या त्या बिरलू मंगलाची कथा फार सुंदर आहे. महानंदे करता एवढं मोठं चरित्र कृष्ण, एवढ्या मोठ्या मोठ्या सामान्य नाही. वेश्या गणिका सत्य. आता तुझी पोरं नसली विठोबा, तुम्ही दारू पिता यात काहीच नवल नाही. देवाची मुलं दारू पित होती. ऐकताय ना? काय तुमचे म्हणजे तर काही झाले आता. देवाची मुलं. देवाला 16,108 बायका होत्या. पैकी 2 नंबरची जी बाई आहे तिचं नाव होतं जामवंती. सगळ्या बायकांना 10-10 मुलं, एक मुलगी झाली. हिला एकच होत, एकच. आणि त्यानं सगळी पोरं नासवली होती. देवाच्या मुलाची दारूच्या मी होतो ना मग काय म्हणून सांगतो. देवाची मुलं दारू पित होती. कीर्तनाला आले सगळे भक्तप्रेमी, तुम्हाला माझी विनंती आहे, जोपर्यंत तुम्हाला मूल होत नाही तोपर्यंत काही केलं तरी तुम्ही काही नाही. पण ज्या दिवशी तुम्हाला मुलगा होतो ना त्या दिवशी बापाने इज्जतदार बनायचं. विठ्ठल समाजात इज्जतदार बाप तो राहतो की मुलाच्या समोर साधी तंबाखू सुद्धा खात नाही. तो इज्जतदार बाप असतो. आणि जो बाप मुलाच्या समोर दारू पिऊन असतो तो बाप नसतो, तो एक विषारी सर्प असतो. त्याला बाप म्हणून. बापाचं काम इज्जतदार आहे. अरे तेव्हा तुझी मुलं नसली मग तू कोणाकोणाला बोलवलं? विश्वामित्र, कुलह, कुलस्थ, अंगिरा, वशिष्ठ, चंपन, भार्गव, देवल, देवरात, एवढ्या ऋषीमुनींना तू बोलवलं. आता सगळ्यांची आधी मला माहिती बरं, सगळ्यांची आधी देऊ शकतो. एवढे ऋषीमुनी तू बोलवले आणि त्या ऋषीमुनींच्या मार्फत तू तुझ्या कुळाला शाप देऊन घे. मी कधीच दारू पिणाऱ्याच्या विरुद्ध बोलत नाही, कधीच बोलत नाही. फक्त माझं त्याला एकच विनम्र प्रार्थना आहे की त्याने फक्त कृष्ण चरित्र ऐकावं किंवा गुरु शुक्राचार्यांची कथा ऐकावी, खुशाल दारू प्यावी. विठ्ठल अरे ऋषीमुनीनं तुझ्या कुळाला शाप दिला. कळी स्वकुळा लावे. हे यादवाच्या पोरा, ही गोष्ट तुला बरी नाही केली. तुझ्या दरबारात न्याय नाही राजा. दारू काय? भारत सरकारचा सगळ्यात महसूल 1 नंबरचा जर कुठून येत असेल तर दारू पुसून येतो. म्हणून महाराष्ट्र सरकारनं त्या कालखंडामध्ये भजन कीर्तनावर बंदी आणली, पण दारू पहिले मोकळी केली. विठ्ठल त्यातही आम्ही नशिबान, पुण्यवान, भाग्यवान बी आहो. माझ्या अखंड राहिली. कोरोनाचे 2 वर्ष सुद्धा मंदिरात 12 वाजता होतो मी. आषाढीच्या दिवशी भर दिवस एकटा देव मीच. तो देव माझ्याकडे पाहिजे, मी देवाकडे पाहू. मी देवाला सांगत होतो चांगली मजा आहे का 31. अरे ते मंदिर असं वाटायला लागलं की ते स्मशान वाटत होतं. देवाला देव भक्ताशिवाय किंमतच नाही राजा. मी पाहिलेलं आहे ना ते ओसाण असलेलं ते त्यावेळेचं वातावरण मी पाहिलं देवाचं. कोरोनाच्या काळात 12 वाजता नैवेद्य मीच नेत होतो देवाला. ते पुजारी इतक्या लांब 50 फूट होती पूजा राहत होती.
आणि तिथे तो कोरोनाचा समजा कुणी जातो का? अरे थोडा अरे काय तुझं दरबारात नाही नुसता चोरीचा एवढाच नाही, जे सत्यवादी होते त्यांचा तो छळ केला. सत्यवानाचा भाऊ केला छाडा, सत्यवानाचा भाऊ केला. अभंगाचं अग्रीमेंट करता करता वेळ संपलेली आहे. 5 मिनिटात शेवटच्या चरणाचं जजमेंट देणार आहे. सगळ्यांनी हात वर करा. मी माझ्यासोबत खाली करायचीच नाही. हा करा करा. विठोबा